सकाळी सकाळी सगळे उठून सगळे रेडी झालेत. आता आम्ही चाललोय बोर राजस्थानला. कुठे चाललो आम्ही? राजस्थान. चला मग एन्जॉय करू ट्रिप. चला. सकाळी पुण्यातून निघालो होतो. आम्हाला राजस्थानला जाण्यासाठी आम्ही मुंबई मार्ग घेतला. ठाण्यामधून आल्यानंतर पुढं गोट बंदरच्या तिथं एवढं ट्रॅफिक लागलं की 2.5-3 तास आमचे तिथंच गेले. पुढं आल्यावरती आम्ही इथं जेवायला थांबलेलो आहे. तिथं दरबार म्हणून इथं हॉटेल आहे, ते व्हेज नॉन व्हेज हॉटेल आहे, ते इथं जेवायला थांबलेलं. आता जवळजवळ 2 वाजत आलेले आहेत. आम्हाला अहमदाबादला पोहोचायचं. अहमदाबादला जाण्यासाठी इथून 8 तास दाखवतं, 440 किलोमीटर. आज कसल्या परिस्थितीत अहमदाबादमध्ये आम्हाला संध्याकाळपर्यंत पोहोचायचं आहे. इथं आपण गाडी पार्क केली. संध्याकाळची 5:09 मिनिटं झाले. 400 किलोमीटरचा टप्पा पार झालेला आमचा आणि आम्ही आता चहा पाण्यासाठी थांबलेलो आहे. आम्ही आता बरोबर सुरत ते इथून 20 किलोमीटर राहिलेलं आहे आणि अहमदाबाद इथून 270 किलोमीटर राहिलेलं आहे. रात्री एक्सपेक्टेड 10 वाजेपर्यंत आम्ही तिथं पोहोचलो. या हॉटेलचं नाव आहे हरे कृष्ण हॉटेल आणि तिथले लाईव्ह मेनू चांगले ॲम्बियन्स वगैरे झाले. आता मग आज जायचं आहे अहमदाबादमध्ये. भाऊचा एक मित्र आहे, त्याच्या मित्राच्या पण जाऊन राहायचं आहे आपल्याला. हरे कृष्णा. इथं आपण ब्रेकफास्ट केलेला आहे. इथून आपल्याला जवळजवळ 500 किलोमीटर मधलं आपण 250 किलोमीटर राहिलेले आहे. आता 250 किलोमीटर नॉनस्टॉप मारलेलं आहे. इथून आपल्याला आता पुढे जायचं आहे अहमदाबाद. अहमदाबादमध्ये जेवण गुजराती. पहिल्या दिवसाचा प्रवास आमचा झालाय 669 किलोमीटर. जवळजवळ 14 तास आम्ही गाडी चालवलेली आहे. आता संध्याकाळचे 11 वाजतात आणि टोटल 670 किलोमीटर आम्ही आलेलो आहे. आणि इथं या सोसायटीमध्ये मित्राचा फ्लॅट आहे, तिथं आम्ही राहतो आहे. पुष्कर म्हणून आहे अहमदाबादमध्ये, पुष्कर सोसायटी, पुष्कर एलिगन्स. ते इथं आम्ही राहतो आज. आणि सकाळी उठून परत अहमदाबाद सिटीच्या पासून जवळजवळ 550 किलोमीटर आम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं आहे. आणि जाताना आम्ही राणी की वाव वगैरे 1-2 लोकेशन करून आम्ही जैसलमेरला पुढे जाणार आहेत. गुड नाईट. पहिल्या दिवशीचा सगळ्यात मोठा टप्पा 670 किलोमीटरचा आम्ही अंदाजे 14-14.5 तासात पूर्ण केला. गुड मॉर्निंग. सकाळचे 7:45 वाजता ते आणि या मागे पाहिलेल्या सोसायटीमध्ये आम्ही राहिलो होतो. तर इथून आता राणी की वाव आणि त्याच्यानंतर जैसलमेर असं डिस्टन्स कवर करायचं आहे. एक अंदाजे 11 तास दाखवते, तरी 13-14 तास टोटल लागणार आहेत आम्हाला. तर आता निघलो तर संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. चला तर आजचा प्रवास चालू करतो आहे. दिवस दुसरा. ओल्ड अहमदाबादमधून जाताना आपल्याला साबरमती नदीच्या उजव्या बाजूला रिव्हरफ्रंट रोड लागतो. हा रोड खूप छान मेंटेन केलेला आहे. त्या रोडला हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आणि या हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्ट केला आहे. ब्रेकफास्टमध्ये परोठा, चहा, कॉफी घेतली आणि इथून आता राणी की वावच्या दिशेला आपण निघालेलो आहोत. चला तर मग.
अहमदाबादपासून सुमारे 130 ते 140 किलोमीटर आल्यावरती आपल्याला पाटण तालुक्यामध्ये राणी की वाव, ही बावडी वाव असे दोन शब्द आपण वापरले जातात. बावडी किंवा वाव आपण महाराष्ट्रीयन किंवा मराठी भाषेमध्ये म्हटलं तर विहीर असा प्रकार होतो. तर ही खूप मोठी विहीर आहे. युनेस्को हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये पण हिचं नाव आहे. तर आम्ही इथं आता पार्किंगला पोहोचलो आहे. पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि पर पर्सन तिकिटाचा रेट आता आपण पुढे पाहूयात. पण मेंटेन खूप छान आहे हेरिटेज असल्यामुळे. तिकीट घर आहे. तिकीट घरामध्ये 40 रुपये एंट्री फी आहे. ऑनलाईन केलं तर 35 रुपयेच पडतं. इथं ऑफलाईन केलं तर 40 रुपये पर पर्सन आहे. आणि बिलो 15 इयर्स इथं फ्री आहे. 15 वर्षाच्या खालच्या सगळ्या मुलांसाठी फ्री आहे. 15 वर्षाच्या वरच्या मुलांना फक्त द्यायचे. आणि इथं चेकिंग घर आहे. आज आपण गुजरातमध्ये अहमदाबादपासून 150 किलोमीटर अंतरावरती राणी की वाव या ठिकाणी आलेलो आहे. आपली जी ब्ल्यू कलरची 100ची नोट आहे त्या नोटावरती पण आपण इथं पाहत असाल इथं राणी की वाव लिहिलेलं आहे. तर हे इमेज इथून घेतलेलं आहे गव्हर्नमेंटने. हे वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये येते. आणि आपण जर पाहिलं तर हे जमिनीपासून 27 मीटर म्हणजे जवळजवळ 90 फूट खोल आहे. याचा टोटल 7 मजले आहेत. असे 6-7 फुटाचे 8-8 फुटाचे 7 मजली खाली. आणि हे विहिरीवरती केलेले. वाव म्हणजे विहिरीचा प्रकार आहे. तर आपण पाहिलं तर 64 मीटर असा, 20 मीटर असा आणि खोल जर पाहिलं तर 27 मीटर आहे. जवळजवळ 4थ्या किंवा 5व्या मजल्यापर्यंत आपण खाली जाऊ शकतो उलटं. मग त्याच्या खाली 2 मजलं रिस्ट्रिक्टेड केलेले आहेत. तर आपण इथून पुढे गेलं ते पाहूयात. आता हे ह्याचा इतिहास जर पाहिलं तर 1022 ते 1070 या साली हे बांधलेले आहे. म्हणजे ह्याला जवळजवळ 1000 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि हे 1980च्या आसपास जगाला माहिती झालं. हे पाणी होतं इथे. एक सावित्री नावाची नदी वाहत होती, सरस्वती नावाची नदी वाहत होती. त्या नदीला पूर आल्यानंतर हे सगळं चिखलामध्ये मातीमध्ये बुजून गेलं आणि ते 800-900 वर्षानंतर उत्खननात सापडलेले आहे. तर याचं हेरिटेजमध्ये नोंद केल्यामुळे हे खूप छान मेंटेन आहे. आणि या साईडला जर तुम्ही आला तर हे आवर्जून करावं. त्याच्यावरचे लेखी वगैरे आपण पुढं पाहणारच आहोत. हे जर पाहिलं आपण त्याच्यावरचं कोरीवकाम खूप सुंदर आहे. हे जे स्तंभ आपले छोटे छोटे दिसतात तर हे ॲक्च्युली वरतीपर्यंत कव्हर होतं. पण हे कालांतराने हे डिस्ट्रॉय झालेलं आहे. पण अजून सुद्धा हे जर पाहिलं तर आपली बावडी किंवा विहीर ही ती आहे. हे 4 मजल्यापर्यंत आपल्याला ॲक्सेस आहे. खालच्या 2 मजल्याला आपल्याला ॲक्सेस नाही. जर आपण पाहिलं तर त्या काळामध्ये ह्या विहिरीचा अर्थ एवढाच नव्हता की पाणी काढणे. तर याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्या देवाचा प्रसार, आपल्या धर्माचा प्रसार. त्याच पद्धतीने आपण जर वेगळा विचार केला तर पाणी भरण्याच्या निमित्ताने सगळे लोक इथे येत असायचे, कार्यक्रम इथे घेत असायचे. किंवा ज्या राणींनी आपल्या राजासाठी हे बांधलं तर त्या राणीने इथं हे बांधण्याच्या मागचे इथं पण हेतू होते की आपल्या धर्माचा ह्याच्यामध्ये प्रसार व्हावा. आपण जे काय परंपरेने पाहत आलेलो होतं ते हे व्हावं. तर 1000 वर्षापूर्वीची ही बावडी आहे. म्हणजे ही विहीर आहे. आणि एवढी मोठी विहीर मला एवढ्या जगामध्ये कुठं असेल एवढी मोठी खांदलेली. आणि ही हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये आल्यानंतर ह्याचं उत्खनन करून ह्याला व्यवस्थित अशा पद्धतीने मेंटेन ठेवलेलं आहे. खूप छान आहे. हे जर पाहिलं आपण ना तर याच्यामध्ये विष्णूंचे अवतार आहेत सगळे. विष्णूचे 10 अवतार. आणि पटोल्याची जी साडी म्हणतो आपण त्या साडीवरती हे डिझाईन हे असतात. हे साडीवरचे डिझाईन आहेत. डिझाईन एवढ्या सुंदर आहेत की पाहत राहूशी वाटतं. काम कसं केलं असं ना आपण फक्त विचार करू शकतो. हे एवढं उंच आहे. इथपर्यंत जर आपण पाहिलं तर इथपर्यंत हा 5 मजलेत वरतून खाली. आणि याच्या पलीकडे जर बॅक साईडला जर गेलो आपण तर त्याच्या खालनं 2 मजले विहिरीमध्ये पाणी आहे. पण तिकडे जायला आता परमिशन नाही आहे. आणि ही पण डिझाईन आपण पाहिली तो विष्णूची डिझाईन आहे. विष्णू नर अवतार वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने गणपतीची डिझाईन आहे तिथं.
आपल्याला खाली जाण्याचा रोड दिसतो आणि इथे विहीर आहे सातमध्ये खोल, म्हणजे आपण पाहिलं तर या साईडला खाली पाणी. इकडे पहिला आम्हाला 1 तासभर लागला. तासाभरात खूप सुंदर फोटो वगैरे सेशन झालेले आहे. बाहेरचे पण पर्यटक इथे येत असतात. इथे या साईडला पाहिलं तर फॉरेनर पर्यटक आहेत, खूप सारे फॉरेनर पर्यटक पण इथे येत असतात. तर या साईडला आला पाटण जिल्ह्यामध्ये तर आवर्जून इकडे भेट द्यावी, खूप सुंदर आहे. हॉटेल आहे इथं, काटेवाडी हॉटेलमध्ये आलं आहे. यांचं लसूण काजू स्पेशल आहे आणि ही शेवभाजी, ही रोटी आणि चपाती. तिथं आम्ही काठेवाडी स्पेशल भाजी चपाती राईस खाल्लेला आहे. मस्त आहे, ते छान टेस्ट. बाडमेरचे रोड हॉटेल आहे तिथे. आता ब्रेकफास्ट झाला आहे, जवळजवळ 6 वाजत आलेत. आता इथून निघायचं आहे, 10 वाजता 10:30पर्यंत पोहोचेल जैसलमेरला. गुजरातमधून राजस्थानमध्ये आल्यावरती रोडला गाई म्हैस हे खूप प्रमाणात फिरत असतात, त्यामुळे रस्त्यावरती गाडी चालवणे अशक्य होते. म्हणून आम्ही जैसलमेरपासून 150 किलोमीटर अलीकडे बाडमेर शहरामध्ये एक ऋषभ नावाचे रिसॉर्ट बुक केले व तिथे आम्ही दुसऱ्या दिवसाचा स्टे करण्याचे ठरवले व पुढील प्रवास 3ऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून जाण्याचे सर्वानुमते ठरवले.